सर्वात प्रथम तुम्ही या चॅनलला भेट दिलीत आणि व्हिडिओ ऐकून घेतलात म्हणजेच तुम्ही एक अत्यंत चोखंदळ सुज्ञ प्रेक्षक आहात। त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप अभिनंदन करते। आणि अजूनही माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। नमस्कार, मी मंजुषा बोर्डूकर मंजुळ गाणी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मागच्या व्हिडिओमध्ये आपण रजोगुण कसा असतो याबद्दल माहिती करून घेतलेली आहे आणि यातला दुसरा गुण आहे तो म्हणजे तमोगुण, त्याला तामसी प्रवृत्ती असं सुद्धा म्हटलं जातं। आता आपल्याला माहित आहे की समर्थ रामदासांनी दासबोध हा एक अत्यंत अनमोल ग्रंथ लिहिला, ज्यामध्ये त्यांनी दिलेली ती जी उदाहरणं आहेत, ते जे श्लोक आहेत ते एकदम आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला लागू पडतात, आपल्याला ते आढळतात असे लोक। आणि कधी कधी ना आपल्यामध्ये सुद्धा अशा काही क्वालिटीज असतात, आपल्याला त्याचा पत्ताच नसतो। मग एकदा का हे तमोगुण म्हणजे काय आहे हे आपल्याला समजलं की त्यांना आपल्याला टाळता कसं येईल याचा विचार करू आपण शकतो। तर त्यासाठी ही जी तमोगुणाची लक्षणं आहेत ती आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे। चला वळूया। व्हिडिओ अधिक मोठा होण्याच्या भीतीस्तव मी येथे काही ठराविक श्लोकांचीच मांडणी आज तुमच्यासमोर करणार आहे। तर त्यातला पहिला श्लोक आहे, शरीरी क्रोध भरिता नोळखे माता नोळखे पिता, बंधू बहीण आणि कांता ताडी तो तमोगुण। आता शरीरामध्ये एकदा क्रोध निर्माण झाला, आपल्या मनात एकदा राग आला की आपल्याला समोरची व्यक्ती कोण आहे, कशी आहे काही कळत नाही। मग ती व्यक्ती आपल्या स्वतःच्या मातापित्यांना सुद्धा ओळखत नाही। म्हणजे याचा अर्थ असा आहे की ते वाटेल तसं बोलतात, म्हणजे मोठ्यांचा आदर करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण विसरून जातो रागाच्या भरात। आणि असा हा जो तीव्र रागीट किंवा क्रोधिष्ठ मनुष्य आहे तो भाऊ बहीण मुलगा बायको जे कोण हाताशी लागेल त्याला बडवून काढतो। तर असा करणारा हा जो मनुष्य आहे त्याच्यामध्ये तमोगुण काठोकाठ भरलेला आहे असं नक्की समजावं। दुसऱ्याचा प्राण घ्यावा का आपण स्वय द्यावा, विसरवी जीवा भावा तो तमोगुण। आता म्हटल्याप्रमाणे एकदा क्रोधाचा आपल्या शरीरामध्ये प्रवेश झाला की तो आपली सद्सद विवेक बुद्धी हरवून बसतो। एकतर दुसऱ्याचा जीव घेऊ का किंवा मी तरी स्वतः देऊ का। म्हणजे आपण बघतो की अतिप्रेमामध्ये कोणीतरी मुलाने मुलीला मारलं किंवा ॲसिड टाकलं किंवा कोयत्याने वार केला, ह्या गोष्टी कदाचित ह्या तमोगुणातूनच घडत असाव्यात। कारण एकदा राग आला की मनुष्याची विवेकबुद्धी नाहीशी होते, त्याला चांगलं काय वाईट काय हे काहीही कळत नाही। आणि मग अशा रागाच्या भरात ती व्यक्ती आपल्या जवळच्या व्यक्तीला सुद्धा मारून टाकायला मागे पुढे पाहत नाही किंवा मग स्वतः तरी जीव द्यायचा। अशा गोष्टी होत असतील तर तो तमोगुण समजावा। काही रागीट गृहस्थांना राग व्यक्त करण्यामध्येच आनंद वाटतो, पण असे काही असतात की ज्यांना राग व्यक्त करण्याचं त्यांच्यामध्ये कुवत नसते, हिंमत नसते, पण आतून कुठेतरी सुप्त इच्छा असते। मग असे लोक काय करतात तर पहा, डोळा युद्धी पहावे रण पडिले तेथे जावे, ऐसे समय घेतले जावे तो तमोगुण। म्हणजे फक्त मारणे जीव देणे एवढंच नाही, तर अशी काही व्यक्तींमध्ये अशी प्रवृत्ती असते की त्यांना फक्त सतत मारामारीचे पिक्चर आवडतात, हिंसा केलेली आवडते। कुणीतरी कोणाला तरी भांडत असेल, मारामारी करत असेल तर ते खूप आवडीने पाहत बसतात। म्हणजे आपण स्वतः तिथे जाऊन त्यांच्यामध्ये त्यांना भांडण थांबवण्याचा प्रयत्न करावा असं नाही, उलट त्यांना मजा येते। खासच त्या युद्धाच्या ठिकाणी जावं किंवा प्रचंड हाणामारीचे पिक्चर खूप इंटरेस्टने पाहावेत अशी यांची प्रकृती असते, तर तो सुद्धा तमोगुणच असला पाहिजे। पुढे काय म्हणतात बघा, भांडण लावून द्यावे स्वये कौतुक पाहावे, भांडण लावून द्यावे स्वये कौतुक पाहावे, कुबुद्धी घेतली जीवे तो तमोगुण। मी आता मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या लोकांना मारामारी हाणामारी खूप आवडते। दोघांमध्ये जिथे कुठे भांडण चाललेलं आहे अशा गोष्टीत यांना खूप मजा वाटते आणि हे एक कुबुद्धीचंच लक्षण आहे। अशा या कुबुद्धीने समोरच्याचा जीव घेतला जातो आणि त्यामुळेच या गुणाला सुद्धा तमोगुण म्हटलं पाहिजे, तामसी प्रवृत्ती आहे असं समर्थांनी सांगितलेलं आहे। एकूण काय तर तमोगुण म्हणजे तामसी प्रवृत्ती, रागीटपणा, अहंकार, क्रोध, अति
सणकीपणा जे असतात असे काही लोक असतात. मग ह्याचंच अजून एक उदाहरण देता येतं की म्हणजे फक्त लोकांमध्येच भांडणं लावतात असं नाही, तर असे काही लोक देवाची जरी भक्ती करत असतील तर त्यात सुद्धा तामसी लोक असतात. ते कसे असतात पाहूया या श्लोकातून. देवास सिर व्हावे का ते अंग समर्पावे, पडणीवरून घालून घ्यावे तो तमोगुण. म्हणजे ह्या लोकांना जरी ते देवाची सेवा करत असतील, देवधर्म करत असतील, तरी सुद्धा त्यांच्यातला तमोगुण त्यांना स्वस्थ बसू देत नाही. अशा वेळेस त्यांना असं वाटतं की देवाला मी शिर माझं अर्पण करू का मी देवापुढे जीवच देऊ, का मी कुठून तरी कडेलोट करून घेऊ देवाच्या नावाने, म्हणजे मला देव प्रसन्न होईल का, अशी ह्यांची बुद्धी यांना सतत छळत असते. म्हणजे रावणाने जसं स्वतःचं शिर कापून देवाच्या पायावरती अर्पण केलं होतं, ह्यापेक्षा अजून कोणतं श्रेष्ठ फूल देवा तुला मी अर्पण करू म्हणून स्वतःचं शिरकमल त्यांनी अर्पण केलं. हा सुद्धा तमोगुणाचाच प्रकार आहे. आणि त्यामुळेच असे लोकसुद्धा तामसी प्रवृत्तीचे, रागीट प्रवृत्तीचे असतात, जी की हानिकारक वृत्ती आहे. स्त्री हत्या, बाळहत्या, द्रव्यालागी ब्रह्महत्या, करू आवडे गोहत्या तो तमोगुण. अशा ह्या रागीट व्यक्तींना स्त्री हत्या करावी वाटते, बाळ हत्या करावी वाटते, किंवा असं करणारा हा माणूस हा तामसी प्रवृत्तीचा असतो. म्हणजे कधी कधी तर द्रव्याचा हव्यास इतका वाढलेला असतो, म्हणजे इतका हावरटपणा वाढतो, पैशाच पायी एखाद्या संत सज्जन ब्रह्मवृद्धाची सुद्धा ते हत्या करायला मागे पुढे पाहत नाही, किंवा मग गोहत्या करणे यासारखे पातक घेण्यासुद्धा ते मागे पुढे पाहत नाही. तर असे करणारा हा तमोगुण अत्यंत नीच प्रवृत्तीचा असतो आणि त्याचा आपण त्याग कसा करावा हे आपल्याला शिकलंच पाहिजे. नावडे भक्ती, नावडे भाव, नावडे तीर्थ, नावडे देव, वेदशास्त्र न लगे सर्व तो तमोगुण. म्हणजे काही लोकांना देव आवडत नाही, भक्ती आवडत नाही, चांगले विचार आवडत नाही, संतांचा सहवास आवडत नाही, फक्त काहीतरी मारामारीचे पिक्चर पाहायचे, काहीतरी विक्षिप्त कुटाळ बोलत बसायचं, तामसी खायचं, तामसी वागायचं, रागराग करायचा, अशा प्रवृत्तीचा हा तमोगुण कसा कमी करायचा हे आपण नक्कीच पाहिलं पाहिजे. देवाच्या दारामध्ये हट्टीपणाने बसून राहणं, किती पण वेळ काही झालं तरी देव मला प्रसन्न झाल्याशिवाय मी इथून उठणार नाही असं म्हणून एका जागेवरती बसून राहणं, किंवा जीव देणे, उपोषण बसणे, निराहार करणे, म्हणजे अगदी निर्जला, म्हणजे पाण्याचा थेंबसुद्धा न घेता उपोषणाला बसणे, म्हणजे कोणत्या तरी पद्धतीने हट्टीपणा करून स्वतःचे म्हणणे मान्य करून घेण्याचा प्रयत्न करणे, हा सुद्धा तामसी प्रवृत्तीचाच एक भाग समजला पाहिजे. त्याबद्दलचा श्लोक ऐकूया. नाना निग्रही पिडावे, देह दुःखे सरफडावे, क्रोधे देवास खोडावे तो तमोगुण. आता काही लोकांना असं काय वाटत असतं की काहीतरी निग्रह करायचा, हटवादीपणा करायचा आणि आपलं म्हणणं मान्य करून घ्यायचं, किंवा क्रोधे देवास फोडावे. मग अशा पद्धतीने जर त्या मागण्या आपल्या देवाने मान्य केल्या नाहीत तर मग अशा देवाला जुमानायचं कशाला. म्हणून मग देवाच्या नावाने अपशब्द बोलणे, देवाला शिव्या देणे, किंवा मूर्ती फोडणे देवाची, किंवा देव फेकून देणे, पाण्यात घालून ठेवणे, अशा पद्धतीचा आततायी वर्तन करणारे, म्हणजे हट्टीपणा करणारे, क्रोधी, संतापी असे सर्व वृत्तीचे लोक हे तमोगुणाचे शिकार झालेले आपल्याला दिसून येतात. या अशा वागण्यामुळे आपण आपलीच अधोगती करून घेत आहोत हे देखील या लोकांच्या लक्षात येत नाही. म्हणजे देवाच्या नावाने बोल लावणे, किंवा देवाला आपण रागवतो, शिव्या देतो, त्याबद्दल अपशब्द बोलतो, त्या देवाला या सगळ्यांमुळे काहीही फरक पडणार नसतो. तो या सर्वांच्या खूप वर पोचलेला आहे, तो वरच आहे आणि त्याला आपल्या बोलण्यामुळे काही फरक पडत नाही आहे. पण आपल्या मनाची स्थिती मात्र एकदम खालावते, आपली अधोगती सुरू होते. आणि अशा प्रकारे आपल्या अधोगतीला आपल्याला जर रोखायचं असेल, आपल्या मनाचं उन्नतीकडे जर आपल्याला लक्ष द्यायचं असेल, तर ह्या तमोगुणाचा आपण नाश केला पाहिजे. आणि ह्या सर्वांचं उत्तर काय आहे तर सद्गुण हे यावरचं उत्तर आहे. मग हे सद्गुण म्हणजे काय आणि त्याची लक्षणं कोणती हे आपण पुढील व्हिडिओतून पाहणार आहोत. प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.